नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला आजच्या सेशनमध्ये निबंध या टॉपिकवरती चर्चा करायची आहे. अतिशय महत्त्वाचा, अतिशय मनामध्ये प्रश्न निर्माण करणारा, गोंधळात टाकणारा आणि काय करायचं आहे काय करायचं नाही याबद्दलचा संभ्रम निर्माण करणारा विद्यार्थ्यांसाठीचा हा टॉपिक आपण आज पाहणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. थेट एक्झाम्पल घेऊन पाहणार आहोत. कोणकोणत्या विषयांवरती निबंध विचारले जातात ते टॉपिक पाहणार आहोत. त्या टॉपिकचं आकलन करणार आहोत आणि पारंपरिक निबंध शैली आणि स्पर्धा परीक्षेसाठी अधिकारी होण्यासाठीची निबंध शैली याच्यामध्ये मुख्यतः काय फरक असतो हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा जो टॉपिक आहे एसे रायटिंग स्ट्रॅटर्जी, तर याच्यामध्ये आपण जर समजून घ्यायचा प्रयत्न केला की निबंध ही संकल्पना काय आहे, तर सर्वप्रथम याचा पॅटर्न मधील महत्त्व समजून घेऊया. बरोबर, की हा पॅटर्न काय आहे, म्हणजे कुठल्या पेपरला आपल्याला याचा उपयोग होणार आहे. तर पेपर 3 मध्ये 250 गुणांसाठी आपल्याला निबंध लिहायचा आहे. 250 गुण म्हणजे तसं पाहायला गेलं तर एक मार्क हा मेरिट डिसाइडिंग फॅक्टर असतो, पण तरी देखील 250 गुणांपैकी आपण जास्तीत जास्त मार्क मिळवून मार्क्सची लीड जी आहे ती हासिल करू शकतो किंवा मार्क्सची लीड मिळवू शकतो आणि आपले डिझायर्ड पोस्टपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे आपल्याला या विषयामध्ये किमान पातळीवरती परफेक्ट असणं आवश्यक आहे. आता निबंध ह्या टॉपिककडे आपण वळताना उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयांवरती निबंध लिहिणं आवश्यक आहे. बहुविध विषय आहे म्हणजेच काय, एकापेक्षा जास्त विषयांवरती तुम्हाला निबंध लिहायचा आहे. सर्वसाधारणपणे 2 निबंध 125 मार्कचे लिहायला असणार आहेत यूपीएससीच्या पॅटर्ननुसार. आता जर आपण संदर्भ लक्षात घेतला तर पुढे आपल्या लक्षात येईल की निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनांची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. आता ठीक आहे, हे आयोगाचं म्हणणं आहे, हे काही जास्त मी एक्सप्लेन करत नाही की सुसंगत मांडणी, क्रमवार संकल्पनांची मांडणी, संक्षिप्त लेखन वगैरे वगैरे ते आपल्या पुढे येईलच. पण सर्वप्रथम आपल्या मनामध्ये असा प्रश्न येतो की सर, पारंपरिक निबंधाचं स्वरूप आणि याच्यामध्ये काय फरक आहे. कसं आहे, पारंपरिक निबंध जो आपण लिहिला 10वी 11वी 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत, त्याला आपण कलात्मकतेची जोड जास्त दिली. कलात्मकतेची जोड जास्त देणे म्हणजे काय, की माझं स्वप्न आहे किंवा मला शास्त्रज्ञ व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, असे काल्पनिक समजा काही टॉपिक आले, किंवा मी शेतकरी बोलतोय, किंवा मी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची बायको बोलते आहे, वगैरे वगैरे टॉपिक, असे मल्टिपल टॉपिक्स आहेत. पण साधारणपणे हे जे पारंपरिक टॉपिक आहे, माझी शाळा माझी आई, अशा प्रकारचे, तर त्याकडे जर आपण पाहिलं तर आपण त्याच्यामध्ये कल्पना शक्तीचा वापर जास्त करू शकतो, रोमॅन्टिसिझमचा वापर जास्त करू शकतो, कल्पनारम्यवादाचा वापर जास्त करू शकतो. मग मला शास्त्रज्ञ व्हायचे म्हटलं की मग या संदर्भात आपण म्हणू शकतो की सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना, म्हणजे स्वप्न मरता कामा नये, किंवा भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. समजा एखाद्या आत्महत्याग्रस्त व्यक्तीचं आत्मवृत्त आहे, तर आपण वि स खांडेकरांच्या ओळी टाकू शकतो की भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. त्याचं मन भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं वरदानही लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं आणि त्या धडपडी मागचा आनंद लुटणं. दुर्दैवाने ते स्वप्न भंग जरी पावलं तरी रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावणे हा मानवी मनाचा धर्म आहे आणि मनुष्याच्या जन्माला अर्थ प्राप्त होतो तो यामुळे. अगदी मला सर्व काय छान ओळी आहेत किंवा काय आहे, पण हा कल्पनारम्यवाद जो आहे तो वास्तवाकडे झुकणारा असला पाहिजे. किंवा कल्पना जर तुम्ही एखादी काव्य स्वरूपात मांडली तर त्याच्यासमोर तुम्हाला वास्तव जर मांडता आलं नाही तर या म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये कल्पनारम्यवाद किंवा रोमॅन्टिसिझमला किंमत नाही, हे एकदम स्पष्ट आणि पहिल्याच वेळी क्लिअर करतो. मग त्यामुळे काही गोष्टी आधीच क्लिअर असणं आवश्यक आहे. कविता असाव्यात का, असल्या पाहिजेत का, तर हो, असाव्यात, असल्या पाहिजेत, याच्यामध्ये दुमत नाही. पण फक्त कविताच असल्या पाहिजेत का,
फक्त काव्यच असलं पाहिजे का? फक्त कल्पनारम्य वादच असला पाहिजे का? किंवा रोमॅन्टिसिझमच त्याच्यामध्ये असला पाहिजे का? तर अजिबात नाही, त्याला मार्क मिळणार नाही. म्हणजे शाळा हे शिकण्याचं सर्वोत्तम माध्यम आहे. बरं, सरकारी शाळांमध्ये शिकलेल्या मुलांच्या कथा किंवा व्यथा असा निबंध आला तर शाळेचं वर्णन 3-4 पॅरेग्राफमध्ये अपेक्षित नाहीये की माझी शाळा कशी होती आणि काय होती. तर हे समजून घेताना आपण एकेका टप्प्याकडे वळूया. सर्वप्रथम चांगला निबंध लिहिण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या सवयींचं पालन करणं गरजेचं आहे हे पहिलं लक्षात घेऊ. चांगला निबंध लिहिण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे काय, तर न्यूजपेपर रीडिंग जी आहे त्या न्यूजपेपर रीडिंगची हॅबिट आपल्याला डेव्हलप करायला पाहिजे. न्यूजपेपरमध्ये बातम्यांसह आपल्याला संपादकीय वाचता आलं पाहिजे, ज्यामध्ये विविध विषय कव्हर होतील आणि आपल्याला निबंधासाठी उपयुक्त इन्फॉर्मेशन जी आहे ती कलेक्ट होईल. काही महत्त्वाची माहिती आपल्याला नोट डाऊन करता आली पाहिजे. पुढे नोट डाऊन रिलेव्हंट लाईन्स ऑर कोट्स, म्हणजे महत्त्वाची माहिती किंवा काही कोट्स असतील तर ते लिहून घ्या, आपल्या जवळ ठेवा आणि सतत त्याचा वापर जो आहे तो या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला करता आला पाहिजे. पुढे आहे रीड मेनी गुड आर्टिकल्स. जसं की न्यूजपेपरचं सांगितलं तसंच मॅगझिन्स असतील, काही मासिका असतील किंवा काही पाक्षिका असतील, साप्ताहिका असतील, याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला जेवढे जास्तीत जास्त चांगले आर्टिकल्स वाचता येतील म्हणजेच लेख वाचता येतील ते वाचण्याचा प्रयत्न करावा, जे आपल्या अभ्यासाशी संबंधित आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, टेक्नॉलॉजी किंवा इतर कुठलेही टॉपिक जे आपल्या अभ्यासाशी संबंधित आहेत त्या प्रत्येक टॉपिकवरचे जास्तीत जास्त जे काही वाचन आहे ते आपलं असलं पाहिजे. हॅव गुड कलेक्शन ऑफ ओपनिंग अँड क्लोजिंग लाईन्स. कसं असते की आपण जसं म्हणतो किंवा फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. जर आपण सुरुवातच सुंदर केली ना तर सुरुवात सुंदर केल्यानंतर आपल्याला या संदर्भात निम्म टेन्शन जे आहे ते कमी होऊन जातं. मग त्यामुळे काही कलेक्शन्स आपल्याकडे असले पाहिजेत की ज्यामुळे आपण काही विषयांचं ओपनिंग करू शकतो आणि काही विषयांचं क्लोजिंग करू शकतो. मग ओपनिंग क्लोजिंग लाईन्स जे आहेत असल्या पाहिजे. आता ते आपोआप तर येणार नाहीत किंवा केवळ इंस्टाग्राम आणि फेसबुक वाचल्यामुळे येणार नाहीत. तर आपल्याला डिजिटल माध्यमांसह, मी म्हणत नाही की डिजिटल माध्यमं अवॉइड केली पाहिजे, डिजिटल माध्यमांसह आपल्याला बुक रिडिंग किंवा रिडिंग हॅबिट जी आहे ती डेव्हलप केलीच पाहिजे. दुसरं, फोकस मोर ऑन रिअल लाईफ एक्झाम्पल्स. लक्षात ठेवा, काल्पनिक उदाहरणांपेक्षा रिअल लाईफ एक्झाम्पल्स निबंधामध्ये उतरणं हे जास्त संयुक्तिक आहे, मार्क्ससाठी जास्त उपयुक्त आहे. जर तुम्हाला मिळालाच एक संदर्भ तर काल्पनिक उदाहरण सुद्धा मोर रिअलिस्टिक पद्धतीने कशा पद्धतीने मांडता येऊ शकतं. शांती अ सिटी गर्ल नावाचा एक लेख आहे वृंदा करात यांचा, तो नक्की वाचा. की तेच उदाहरण या संदर्भात कसं बघा, कधी कधी काय असते की वाचायला किंवा दिसायला ते कदाचित चांगलं दिसणार नाही असं आपल्याला वाटेल, परंतु त्याच्यातला मतितार्थ किंवा गर्भितार्थ इतका सुंदर असला पाहिजे की जेणेकरून तो वाचणाऱ्याला, तपासणाऱ्याला अतिशय प्रभावीपणे या संदर्भात आपलं मत जे आहे त्यासमोर मांडण्यासाठी आपल्याला कष्ट पडू नये. मग पुढे आहे इट शुड बी रिलेव्हंट टू करंट टाइम्स. म्हणजे उग सारखी सारखी ऐतिहासिक उदाहरणं देत बसायचं नाही की इतिहासामध्ये असं झालं, तसं झालं, एकदा एकेकाळी असं झालं नाही. आत्ताच्या काळाशी सुसंगत आहेत का तुमचे एक्झाम्पल्स, ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे काळाशी सुसंगत असलं पाहिजे, आपण अद्ययावत असलं पाहिजे. पुढचा टॉपिक आहे प्रिपेअर सम मटेरियल ऑन जनरल टॉपिक्स. बघा, काही विषय असे आहेत ना की जे सतत रिपीट होतात किंवा ज्याचा संबंध दुसऱ्या टॉपिकशी पण असतो. उदाहरणार्थ विकास, डेव्हलपमेंट आहे, बरोबर. त्यानंतर महिलांच्या समस्या किंवा महिला केंद्रित सगळ्या विषयांचा संदर्भ आहे. एज्युकेशन आहे, हेल्थ केअर आहे किंवा ज्याला आपण आरोग्य व्यवस्था म्हणतो, किंवा इंटरनेट आहे, टेक्नॉलॉजी आहे किंवा सायन्स आहे. हे असे टॉपिक आहेत जे इतके जनरलाइज आहेत की ते कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्याला निबंधामध्ये येतातच. त्यामुळे अशा टॉपिकवरती नेहमीच प्रिपेअर केलेलं बरं किंवा नेहमीच प्रिपेअर असलेलं बरं. करंट इश्यूज तर प्रिपरेशन आपल्याला करायचं आहे, पण हे काही कॉमन टॉपिक आपलं करूनच ठेवायचे. जरी डायरेक्टली प्रश्न महिला यांच्या संदर्भात नाही आला तर असा येऊ शकतो, बरोबर, की इंडिया डेव्हलपमेंट अँड पार्टिसिपेशन असा टॉपिक आला की भारताच्या विकासामध्ये पार्टिसिपेशन कोणाकोणाचं आहे, तर तिथं तुम्ही महिलांचा रिलेव्हन्स फार प्रकर्षाने मांडू शकता, बरोबर.
मग सध्या काळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची उपयुक्तता, तर ऑलरेडी तुम्ही सायन्स आणि टेक्नॉलॉजी प्रिपेअर केलेला असल्याचा त्याचा उपयोग होतो. म्हणजे काही कॉमन टॉपिक प्रिपेअर करूनच ठेवायचे आहे. आता एक लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला वेगळी बाजू असते. म्हणजे ट्राय टू अप्रोच अ टॉपिक फ्रॉम डिफरंट अँगल. प्रत्येक विषयाला वेगवेगळे अँगल्स असतात. तुम्ही आता उदाहरणार्थ डायरेक्टली आपण जर घेतलं तर कुठलाही विषय घ्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा शेतकरी आंदोलन, त्याला पॉलिटिकल अँगल आहे, म्हणजे राजकीय अँगल आहे. की राजकीय अँगल म्हणजे त्याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि राजकीय सपोर्टचा संदर्भ. दुसरा त्याला सामाजिक अँगल आहे, म्हणजे त्या आंदोलनाचा, त्या आत्महत्येचा समाजावरती होणारा परिणाम आहे, सामाजिक परिस्थितीचा त्याच्यावरती होणारा परिणाम आहे. मग कुठल्या समाज घटकातील आंदोलकांची संख्या जास्त आहे, कुठल्या समाज घटकातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, हा सोशल अँगल झाला. त्यानंतर तिसरा अँगल आहे हिस्टॉरिकल. हिस्टॉरिकल म्हणजे काय, की त्याचा इतिहास काय आहे. जसा पॉलिटिकलचा संदर्भ पाहिला तसा इतिहासाचा संदर्भ आहे, की आतापर्यंत शेतकऱ्यांची झालेली आंदोलनं, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्या, त्याच्यावरती झालेल्या उपाययोजना, या सगळ्या आपल्याला माहिती पाहिजे. काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर असू शकतात, म्हणजे शेतीवरती एन्व्हायरमेंटचा परिणाम झालेला आहे, पर्यावरणाचा. आत्महत्येवरती सुद्धा परिणाम झालेला आहे, म्हणजे शेतीवरती झालेला परिणाम जो आहे त्याचा इनडायरेक्टली परिणाम या संदर्भात झालेला आहे. इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड आहे. इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड म्हणजे काय, आर्थिक, त्याचं आर्थिक बाजू आहे. MSP सारखा गोष्ट आहे, म्हणजे जे आपले किमान आधारभूत मिनिमम सपोर्ट प्राइस आहे, त्याचा संदर्भ इथे लागू होतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर थेट इकॉनॉमिक कंडिशन्सशी निगडीत आहे, हा इकॉनॉमिक आर्थिक अँगल त्याचा झाला. इथिकल अँगल आहे मॉरल. मॉरल म्हणजे काही नैतिकता. मग अशा आंदोलनामध्ये नैतिकता जपली जाते का, शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये नैतिकतेचं बर्डन किती जास्त असतं, त्या नैतिकतेच्या ओझ्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात का, या सगळ्या बाजूने जर आपण विचार करू शकलो तर तपासणाऱ्याला सुद्धा त्याच्या सगळ्या अँगल्सने आपण या संदर्भात समोर जर विचार मांडला तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात. मस्ट प्रिपेअर बाय रायटिंग एसेस ड्युरिंग युअर प्रिपरेशन टाइम. आता एक लक्षात ठेवा, तुम्ही उत्तम निबंध लिहिण्यासाठी काय करू शकता, तर एकच पर्याय करू शकता, निबंध लिहित राहा. तुम्हाला उत्तम रनिंग करायची आहे, 800 मीटर पळायचं आहे, त्याला एकच पर्याय आहे की रोज पळा. मग ते म्हणा सर आज नाही जास्त पळता आलं, उद्या थोडं जास्त पळता आलं, एक दिवस लय भारी पळलो होतं मी, तर एक्झॅक्टली हेच कंडिशन आहे. आज तुम्हाला लिहिता येणार नाही, उद्या थोडंसं लिहिता येईल, परवा तर निबंधच लिहिता येणार नाही. मग हळूहळू प्रॅक्टिस करत करत आपल्या सिनियर्सकडून फीडबॅक घ्या, त्यानंतर या संदर्भात आपल्या शिक्षकांकडून फीडबॅक घ्या किंवा त्याच्यामध्ये कॉन्टेंटवरती फीडबॅक घ्या. या सगळ्या फीडबॅकचा जर विचार केला आपण तर या फीडबॅकच्या अनुषंगाने आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स होत राहतील. सतत प्रॅक्टिस करत राहणे हा एकमेव पर्याय आहे याच्यावरती. मी तुम्हाला अजूनही सांगतो की तुम्हाला किती ज्ञान आहे, तुमच्याकडे ज्ञान सम्राट ज्ञान भंडार किती आहे याला फारशी किंमत नाही. ते ज्ञान तुम्ही पेपरवरती कसं उतरवता, म्हणजे लिहिण्याची प्रॅक्टिस किती आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही रोज 4 तास पुस्तकं वाचवण्यात घालवला आणि आठवड्यातून 1 दिवस निबंध लिहिला आणि रोज फक्त 2 तास वाचण्यात घालवले आणि 2 तास रोज जर लिहिण्याची प्रॅक्टिस केली तर जो रोज 2 तास लिहिण्याची प्रॅक्टिस करतो आहे त्यालाच जास्त मार्क पडणार, हे विधिलिखित सत्य आहे. त्यामुळे लिहिण्याची प्रॅक्टिसला दुसरा ऑप्शन नाही. लिहिण्यामध्ये उत्तम व्हायचं असेल, सर्वोत्तम व्हायचं असेल तर लिहिलंच पाहिजे, दुसरा काहीच ऑप्शन नाही. मग त्यामुळे एसेमध्ये आता बाकीचे तर छोट्या छोट्या गोष्टी आहे, एसेमध्ये इंट्रोडक्शन असावं, बॉडी असावी, कन्क्लुजन असावं, हे तर सांगणारच. मग दुसरी गोष्ट म्हणजे काय की आत्यंतिक वादी स्टेटमेंट्स टाळा. टू गिव्ह टू ॲग्रेसिव्ह किंवा वन साइडेड आर्ग्युमेंट्स जे आहेत ते टाळा. आता तुम्ही म्हणा सर मी ना कम्युनिस्ट आहे, म्हणजे मी विचारांनी थोडासा कॉम्रेड आहे, म्हणजे ह्या विचारांनी मी इतका परफेक्ट आहे की माझ्यासमोर कोणी जरी आलं ना तरी सुद्धा मला काही फरक पडत नाही, मी त्याला चॅलेंज करून या संदर्भात त्याचे विचार फोडू शकतो. तुम्ही त्या विषयामध्ये PhD असाल, तुम्ही त्या विषयामध्ये तज्ज्ञ असाल, तुम्ही त्या विषयामध्ये माहीर असाल, तरी सुद्धा तुम्ही एका टोकाची विचारसरणी टाळायचीच आहे. कारण तुम्ही जिथे काम करणार आहात तिथे सर्व प्रकारच्या, सर्व स्तरातल्या, सर्व आर्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक स्तरातल्या सर्व व्यक्तींबरोबर, सर्व म्हणजे पुरुष स्त्रिया यांच्याबरोबर तुम्हाला काम करायचं आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची आत्यंतिक टोकाची भूमिका पूर्णपणे टाळा. हे आहे एसे लिहिताना आपण प्रिपरेशन कसं करू शकतो याबद्दलची जनरल माहिती. पण मला माहिती आहे
की विद्यार्थ्यांना ना संदर्भ जो आहे तो संदर्भ डायरेक्टली माहिती पाहिजे असते, की सर आम्हाला ना निबंध कसा लिहायचा आहे या संदर्भात लक्षात आलेलं आहे. सगळे शिक्षक सांगतात की न्यूजपेपर वाचा, कोट्स तयार करून ठेवा, चांगले चांगले आर्टिकल्स वाचा, ओपनिंग क्लोजिंग लाईन्स घ्या, रिअल लाईफ एक्झाम्पल्स घ्या, बरोबर, करंट टाइमशी रिलेव्हंट असणं पाहिजे, काही कॉमन टॉपिक प्रिपेअर करून ठेवा, त्याचे सगळे अँगलने लिहा, जास्तीत जास्त लिहिण्याची प्रॅक्टिस करा, आत्यंतिक टोकाची भूमिका जी आहे ती मांडू नका. पण प्रश्न असा आहे की असा निबंध, त्या निबंधाचे टॉपिक कोणते आहे? जर निबंध 2022चा UPSCचा आपण जर पेपर पाहिला, आपण थेट विषयाला हात घालूया. कसं आहे की थेट त्या विषयाला हात घातला तर सोपं जातं. आता 3 तासांचा आपल्याला साधारणतः वेळ उपलब्ध आहे, 250 मार्क आहेत मॅक्झिमम. क्वेश्चन पेपर स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स असतात इथं, बरोबर. ज्या मीडियम मध्ये तुम्हाला निबंध लिहायचा आहे त्या मीडियम मध्ये तुम्ही निबंध लिहू शकता, बरोबर. मग त्या दुसऱ्या मीडियम मध्ये लिहिलं तर मार्क मिळणार नाहीत, हे साधारणतः संदर्भ आहे. वर्ड लिमिट ॲज स्पेसिफाईड शुड बी ॲडेड टू, म्हणजे जेवढ्या शब्द लिमिटमध्ये निबंध लिहायला सांगितलेला आहे तेवढ्याच शब्द लिमिटमध्ये तुमचा निबंध असला पाहिजे. 5-10 शब्द इकडे तिकडे झाले तर चालू शकतात. थोडंफार तुम्हाला मागे पुढे फिरता येतं, पण निबंध लिहायचा आहे उदाहरणार्थ 100 शब्दांचा आणि तुम्ही लिहिलाय 500 शब्दांचा किंवा 100 शब्दांच्या ऐवजी 30 शब्दांचा, तर ते चालणार नाही. म्हणजे तुम्हाला शब्द स्पेसिफिक असले पाहिजेत, उगाच रटाळवाणं किंवा रिपिटेशन्स आपल्याला या संदर्भात जमणार नाही. मग एनी पेज ऑर पोर्शन ऑफ द पेज लेफ्ट ब्लँक इन द क्वेश्चन कम आन्सर बुकलेट मस्ट बी क्लिअरली स्टक ऑफ. ते ठेवू, ठीक आहे, हे सगळे पेपरचे इन्स्ट्रक्शन्स आहेत. आता बघा इथं स्पष्ट सांगितले राईट 2 एसेज, 2 निबंध आपल्याला लिहायचे आहे. बरं, 1 टॉपिक फ्रॉम इच ऑफ द सेक्शन ए अँड सेक्शन बी. सेक्शन ए मधला एक टॉपिक निवडायचा आहे आणि सेक्शन बी पुढच्या पेजवरती आहे त्याच्यातलं एक टॉपिक निवडायचा आहे. म्हणजे 125-125चे असे 2 निबंध लिहायचे आहेत आपल्याला 250 मार्कला. 2 निबंध लिहायचे आहेत आपल्याला 250 मार्कला. निबंधामध्ये म्हणजे UPSC MPSC सारख्या टॉपिकच्या निबंधामध्ये एक गोष्ट तुम्हाला मी क्लिअर सांगतो, निबंधाचा किंवा टॉपिकचा अर्थ कळाला ना, इथंच तुमची 50% लढाई जिंकलेली आहे. तेव्हा सर बास का एवढं पण आम्हाला कळणार नाही का? विषय पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे निबंधाला दिलेला टॉपिकचा अर्थ जर आपल्याला समजला तरच आपण जिंकलो, नाही तर आपलं सगळं काम बारगळलं म्हणून समजा. अर्थ कळणे फार महत्वाचं आहे. मग सगळ्यांना कळालं, सेक्शन 1 मधला, सेक्शन ए मधला एक निबंध लिहायचा आहे, बी मधला एक निबंध लिहायचा आहे, साधारणतः 1000 ते 1200 शब्दांमध्ये लिहायचा आहे. 200 शब्द तुम्हाला हे दिलेले आहेत, बफर झोन दिलेला आहे. 125 मार्कला एक निबंध आहे. त्यासाठी प्रिपरेशन कसं करायचं, कुठली जनरल स्ट्रॅटेजी असावी ते सांगितलेलं आहे. आता प्रत्यक्ष निबंध कोणत्या टॉपिक वरती विचारले गेलेले होते बघा तुम्ही. आर्थिक समृद्धी, UPSCचा पेपर असल्यामुळे आर्थिक समृद्धी हासिल करने के मामले में 1 सर्वोत्तम प्रतिमान होते. फॉरेस्ट आर द बेस्ट केस स्टडीज फॉर इकॉनॉमिक एक्सलन्स. मग आर्थिक समृद्धी आणि वनांचं व्यवस्थापन, नॅचरली जे वनांचं व्यवस्थापन होतं, निसर्ग स्वतःचं जे व्यवस्थापन करतो ते व्यवस्थापन आणि आपला आर्थिक विकास यांच्याशी असलेले रिलेशन जे आहे ते रिलेशन आपल्याला स्पष्ट करायचे. निबंधाचा अर्थ कळाला की मग काम झालं पूर्ण. पुढे बघा, कवी संसार के अनधिकृत रूप से मान्य विधायक होते. म्हणजे पोएट्स आर द, बरोबर, अनएक्नॉलेज्ड लेजिस्लेटर्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे कवी संसार के अनधिकृत रूप से मान्य विधायक होते म्हणजे काय, तर या संदर्भात जगाचं प्रतिनिधित्व करणारे, पोएट्स आर दी अनएक्नॉलेज लेजिस्लेटर ऑफ द वर्ल्ड, जगाचं प्रतिनिधित्व करणारे जे अनभिषिक्त व्यक्ती आहेत, किंवा अनभिषिक्त सम्राट हा शब्द नाही वापरला, पण अनभिषिक्त व्यक्ती जे आहेत, अनभिषिक्त जे लेजिस्लेटर जे आहे, अनधिकृत विधायक जो शब्द वापरला आहे तो कवीसाठी वापरला आहे. मग कवी म्हणजे इथं कविता टाकायच्या नाहीयेत फक्त, तर कवी, काव्यमन, लिटरेचरचा समाजावर झालेला परिणाम. पण काळजी करू नका, आपण एका टॉपिकला घेऊन पुढे जाणार आहोत, फक्त आपण टॉपिक्स पाहतो आता. हिस्ट्री इज अ सिरीज ऑफ विक्टरीज वन बाय द सायंटिफिक मॅन ओव्हर द रोमॅन्टिक मॅन. फार सुंदर आहे हा. इतिहास वैज्ञानिक मनुष्य के रूमानी मनुष्य पर विजय हासिल करने का एक सिलसिला आहे. असं म्हणतात की जे कमजोर व्यक्ती आहेत, जे हरलेल्या व्यक्ती आहेत, ते कविता लिहितात,
आणि जे विजेते व्यक्ती आहेत ते या संदर्भात काय करतात तर इतिहास लिहितात. मग हिस्ट्री इज अ सिरीज ऑफ विक्टरीज वन बाय दी सायंटिफिक मॅन ओव्हर द रोमॅन्टिक मॅन. कल्पनारम्य वादापेक्षा म्हणजे कल्पनेत रमणाऱ्या व्यक्तीपेक्षा विज्ञानामध्ये रमणाऱ्या व्यक्तीच्या या समाजावरती जास्त प्रभाव आहे. म्हणजे तुमच्या कल्पनारम्य वादापेक्षा विज्ञान हे सर्वोत्तम आहे. मग विज्ञानाने जसा विजय मिळवलेला आहे या सगळ्या कल्पनारम्य वादावरती, अंधश्रद्धांवरती, रूढी परंपरांवरती, तर त्या संदर्भातील हा टॉपिक आहे. पुढे, अ शिप इन अ हार्बर इज सेफ बट दॅट इज नॉट व्हॉट शिप इज फॉर. म्हणजे जर जहाज जे आहे, जहाज जर एखाद्या बंदरामध्ये लावलेला असेल तर ती सुरक्षित आहे. जहाज जर एखाद्या बंदरामध्ये लावलेला असेल तर तो सुरक्षित आहे. मग याचा अर्थ असा आहे का की जहाजाची निर्मिती फक्त बंदरामध्ये राहण्यासाठी झालेली आहे? नाही ना, तोच विषय आहे. मग तुम्ही म्हणणार सर ह्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे ह्याचं एक्सपान्शन कसं करणार आपण? एक्सपान्शन करायचं रिअल लाईफ एक्झाम्पल्सने. तुमचा कम्फर्ट झोन जो आहे तो कम्फर्ट झोन तुम्हाला कायमस्वरूपी या संदर्भात प्रगती देऊ शकणार नाही. तुम्हाला तकलादू तात्पुरत्या कालावधीसाठी या संदर्भात तुम्हाला बरं वाटत असेल, पण या संदर्भात तुम्हाला जर पुढे बट दॅट इज नॉट व्हॉट शिप इज फॉर, म्हणजे जहाजाची निर्मिती कशासाठी झालेली आहे तर ती बंदरामध्ये राहण्यासाठी नाही. मग तुम्हाला मग आयुष्यातील रिअल लाईफ एक्झाम्पल्स देऊन समजून सांगावं लागणार की या संदर्भात एखाद्या ठिकाणी जरी तुम्हाला कम्फर्ट वाटत असेल तरी तुमचं जीवन त्या कम्फर्ट झोनसाठी नाही. साहिल के सुकून से हमें इनकार तो नहीं मगर तूफानों से कश्ती निकालने का मजा ही कुछ और है, असा या शब्दाचा अर्थ आहे. आता पुढे जर तुम्ही पाहिलं खंड बी सेक्शन बी मध्ये, टाइम टू रिपेअर द रूफ इज व्हेन सन इज शायनिंग. म्हणजे द टाइम टू रिपेअर द रूफ, जे छत आहे आपलं ते दुरुस्त करण्याची योग्य वेळ कोणती तर सूर्यप्रकाश, म्हणजे सूर्य ज्यावेळेस तळपत असेल त्यावेळेस. पाऊस पडायला लागल्यावरती दुरुस्त करणं शक्य आहे का? नाही. म्हणजे सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये तहान लागल्यावरती आपण आड खणू शकत नाही. म्हणजे तुम्हाला भविष्यातील संकटासाठीची तयारी ही आत्ताच करून ठेवावी लागेल. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला रिपेअर करायचं आहे त्यावेळेस सूर्यप्रकाश आहे त्याच वेळेस तुम्ही रिपेअर करू शकता, पावसाळा आल्यावरती नाही. मग याला जोडायचं आहे रिअल लाईफ एक्झाम्पल्सची, एक्सपान्शनची. पुढे आहे बघा, यू कॅनॉट स्टेप ट्वाइस इन द सेम वॉटर सेम रिव्हर. बरोबर, आप उस नदी में दोबारा नहीं उतर सकते, आप उस नदी में दोबारा नहीं उतर सकते. हा टॉपिक आहे, हा टॉपिक बाजूला ठेवू आपण. हर असमंजस के लिए मुस्कुराहट ही चुनिंदा साधन है. म्हणजे अ स्माइल इज द चूजन व्हेइकल फॉर ऑल ॲम्बिग्युइटीज आहे. मग स्माइल म्हणजे काय? आनंद आहे. आनंद म्हणजे काय? बरोबर, तर हॅपीनेस आहे. हॅपीनेस म्हणजे काय? चांगलं कर्म आहे. मग एक स्माइल या शब्दाचा अर्थ जो आहे तो फक्त हास्य अशा अर्थाने नाही घ्यायचा. द स्माइल इज द चूजन व्हेइकल फॉर ऑल ॲम्बिग्युइटीज. म्हणजे प्रत्येक समस्येवरचं मूळ जे आहे, प्रत्येक समस्येवरती उपाययोजना काय आहे तर फक्त हास्य. स्माइलचा अर्थ हास्य नाही घ्यायचा, तर स्माइलचा अर्थ आनंद. बरोबर, त्यानंतर हास्य, विनोद किंवा आयुष्यामध्ये असलेला चांगुलपणा अशा अर्थाने घ्यायचा आहे. पुढे सांगितले आहे केवल इसलिए कि आपके पास विकल्प है, इसका अर्थ इसका अर्थ कदापि नहीं है कि उसमें किसी को भी ठीक होना ही होगा. बरोबर, जस्ट बिकॉज यू हॅव अ चॉइस इट डज नॉट मीन दॅट एनी ऑफ देम हॅज टू बी राइट. म्हणजे यांनी स्पष्ट सांगितले केवल इसलिए कि आपके पास विकल्प है, इसका अर्थ कदापि नहीं है कि उसमें से किसी को भी ठीक होना ही होगा. म्हणजे समजा तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. बरोबर, दोन पर्याय आहेत. तुमची नाव रस्त्याने चाललेली आहे, तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. इकडे जर वळवली तर 100 लोक मरतील आणि इकडे जर वळवली तर 200 लोक मरतील. मग तुम्ही म्हणले सर भारतीय दंड संहितेनुसार मी 100 लोकांना मारेल की जिथं कमी नुकसान होईल तिथं कलम 81 नुसार. तर निबंध काय सांगतोय आपल्याला की कधी कधी तुमच्याकडं फक्त विकल्प उपलब्ध आहेत, म्हणजे पर्याय उपलब्ध आहेत. तर याचा अर्थ असा नाहीये की त्या पर्यायांपैकी या संदर्भात कोणाला ना कोणाला बरोबरच असलं पाहिजे. कदाचित सगळे पर्याय चुकीचे असू शकतात किंवा कदाचित सगळ्या पर्यायांमध्ये थोडं थोडं बरोबर असू शकतं. मग इथं स्पष्ट दिले इसका अर्थ म्हणजे अर्थ कदापि नहीं है कि उनमें से किसी को भी ठीक होना ही होगा. म्हणजे ते पर्यायांपैकी
प्रत्येक पर्याय म्हणजे त्यापैकी कुठला तरी एक पर्याय बरोबर असलंच पाहिजे असं नाही. एकाच विषयाच्या 2 बाजू असू शकतात, कधी कधी एका विषयाच्या 4 बाजू असू शकतात. उदाहरणार्थ समजा जर मी तुम्हाला सांगितलं या 8व्या टॉपिकचं की एका मुलाची सहल निघाली शाळेमध्ये. सहल फार दूर नव्हती, परंतु असं समजा की बाबा महाबळेश्वरला वगैरे सहल निघाली. सहल निघाल्यानंतर त्या मुलाची आर्थिक परिस्थिती अतिशय व्यवस्थित आहे, म्हणजे उत्तम आहे. त्या मुलाने घरी सांगितलं की मला 300-400 रुपये लागतात आहे सहलीला वगैरे वगैरे वगैरे. घरच्यांनी स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला की नाही जायचं सहलीला. तर त्या मुलाला एकदमच असं वाईट वाटायला लागलं की काय आपले घरचे, अभ्यास कर, अभ्यासावर फोकस कर. त्याने शिक्षकांना आपली समस्या सांगितली. शिक्षक म्हणले तुझ्या घरची परिस्थिती पण चांगली आहे, काय याला अर्थ आहे वगैरे वगैरे. शिक्षकांना वाटलं की वडील जास्त या संदर्भात शिक्षकांना वाटलं की वडील जास्त या संदर्भात असतात काही काही नाही का घरचे मुलांना त्रास देण्यासाठी वगैरे वगैरे. तर या अनुषंगाने जर विचार केला तर मग शिक्षकांनी वडिलांना बोलून घेतलं, आई वडिलांनी सांगितले की काय झालंय. वडील म्हणले की पैशाचा प्रश्न नाही किंवा कशाचाच प्रश्न आहे. मग शिक्षक म्हणले काय. वडील म्हणले प्रश्न त्याच्या हेल्थचा आहे, त्याला हृदयाचा आजार आहे. डॉक्टरने त्याला घराबाहेर जाण्यासाठी मनाई केलेली आहे आणि ही गोष्ट त्याला न सांगता करायची आहे, कारण त्याला हे सांगितलं तर प्रॉब्लेम जास्त क्रिटिकल होऊ शकतो. आता हेच एक्झाम्पल ज्यावेळेस आपण अर्धा ऐकतो त्यावेळेस त्याची फक्त एकच बाजू करते, पण ज्यावेळेस पुढे ऐकतो त्यावेळेस आपल्या लक्षात येते की संपूर्ण सिनारिओ काय आहे. मग याचा अर्थ जस्ट बिकॉज यू हॅव चॉईस, म्हणजे तुमच्याकडे फक्त चॉईस आहे याचा अर्थ नाही की ते बरोबरच असलं पाहिजे. तर एकाच विषयाला अनेक अँगल असू शकतात, त्या प्रत्येक विषयाचा अँगलचा विचार करावा लागेल. किंबहुना तुमच्याकडे असलेले सगळे पर्याय चुकीचे पण असू शकतात. पर्याय काय असू शकतात, चुकीचे असू शकतात. मग एमपीएससी साठी निबंध लेखन करताना जनरल थोडीशी माहिती सांगतो. प्रत्येक विषयाला आपल्याला 125 गुण आहेत, म्हणजे एका निबंधाला 125 गुण आहे. उमेदवारांनी या संदर्भात एक विषय निवडून 1000 ते 1200 शब्दामध्ये आपली भूमिका जी आहे ती मांडायची आहे. मग मल्टिपल टॉपिक्स वरती निबंध लिहायचे आहेत. इफेक्टिव्ह निबंध असला पाहिजे, पॅराग्राफ त्याच्यावरती या संदर्भात आपल्या आयडिया जे आहेत त्या एक्सप्लेन झाल्या पाहिजेत. त्या आयडियाचे एक्सप्लेन होताना या संदर्भात एसे रायटिंग मध्ये काय आहे तर व्हेन प्रिपेरिंग देर आर फ्यू बेसिक पॉइंट्स यू शुड रिमेंबर. म्हणजे प्रिपरेशन करताना काही बेसिक पॉइंट आहेत जे तुम्ही लक्षात ठेवणं किंवा लक्षात घेणं गरजेचं आहे, की ते पॉइंट्सची म्हणजे त्यावरती फोकस जर तुम्ही केला तर या संदर्भात आपल्याला अडचण येणार नाही. मग आता जसं मी तुम्हाला सांगितलं की काही बेसिक पॉइंट आहेत किंवा या संदर्भात काही घटक आहेत की ज्याचं प्रिपरेशन किंवा जे प्रिपरेशन करताना तुम्हाला गरजेचं आहे. त्यातला पहिला पॉइंट असा आहे बघा, द पेपर टेस्ट द डायव्हर्सिटी ऑफ युअर कंटेंट अँड नॉट सिट्स क्रिएटिव्हिटी. तुमचं सौंदर्य शास्त्र तिथं चेक केलं जाणार नाहीये की तुम्ही किती सुंदर लिहिलेलं आहे. तुमची डायव्हर्सिटी, तुमची वैविध्य चेक केलं जाणार आहे की तुम्ही किती मल्टिपल अँगलने विचार करता. म्हणून अशीच या संदर्भात रम्य सकाळ वगैरे वगैरे कविता लिहिल्या किंवा समिधाच सख्या या त्यात कसा ओलावा कोठून फुला परिवा मकरंद मिळावा जात्याच वृक्ष या एकच त्या आकांक्ष तवा अंतराग्नी क्षणभर तरी फुलावा. आणि सगळी कविताच्या कविता लिहून ठेवतो आहे. सोडून तुझा गेलो संसार तुझ्यासाठी, माझी न हवा झाली आधार तुझ्यासाठी, एक एक ऋतू जाई लावून तुला मेहंदी, एक एक फुलांचा हा शृंगार तुझ्यासाठी, माझेच मला झाले काही न कळेनासे, प्रिय घेतात कशी किती आकार तुझ्यासाठी. बरोबर. मग तो एक्झामिनर म्हणणार माझेच मला झाले काही न कळेनासे, शून्य मार्क देऊ कसे. मग अशा पद्धतीने एक लक्षात ठेवा, काव्य म्हणजे केवळ काव्य असा संदर्भ, कलात्मकता ही तुम्हाला किती येते किंवा तुमची क्रिएटिव्हिटी तिथे चेक केली जाणार नाहीये. लक्षात ठेवा तुमचं कॉन्टेंट काय आहे, तुम्ही काय लिहिलेलं आहे. हा जर तुम्ही त्या कॉन्टेंटला कमी शब्दामध्ये बसवायचं आहे आणि त्यासाठी काव्याचा वापर केलेला आहे तर ते परफेक्ट बसलेलं आहे. म्हणजे समजा या संदर्भात असा जर टॉपिक आला तुम्हाला सांगण्यासाठी कुठला की बाबा शब्द कधी कधी त्रास देतात, शब्द कधी कधी वाईट वाटतात आपल्या शब्दांनी ऐकलं, परंतु काही वेळा योग्य शब्दांनी समज देण्याची आवश्यकता असते, असा त्या टॉपिक मध्ये तुम्हाला लिहायचा आहे. तर तुम्ही इथं लिहू शकता
की जसं कुसुमग्रजांच्या ओळी आहेत, समिधाच सख्या या त्यात कसा ओलावा, कोठून फुला परिवा मकरंद मिळावा. समिधा आहे, माझे शब्द, माझी कविता, बरोबर, माझं म्हणणं, माझे विचार म्हणजे समिधा आहे, त्यात ओलावा नाहीये. फुलासारखा मकरंद म्हणजे मध मिळणार नाही. कोठून फुला परिवा मकरंद मिळावा. जात्याच वृक्ष या, त्यांची जात वृक्ष आहे, एकच त्या आकांक्षा, पण त्यांच्याकडून अपेक्षा एक आहे, तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा. मग तुझ्या आतली आग क्षणभर लागली तरी बस झाली. मग हे तिथं परफेक्ट बसते, तिथं चालणार. परंतु केवळ क्रिएटिव्हिटी ही संकल्पना नाहीये. मग तुमचे लक्ष कुठल्या मुद्द्यांवर असले पाहिजे? सामग्रीची विविध, डायव्हर्सिटी. म्हणजे तुम्ही मोनोटोनस टोन नाही पाहिजे तुमचा, सतत तेच तेच नाही. डायव्हर्सिटी, वैविध्य पाहिजे. वैविध्य, वेगवेगळ्या विषयावरती, त्याच अनुषंगाने वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला बोलता आलं पाहिजे. दुसरा आहे, विषयावर लक्ष केंद्रित करा. फार महत्वाचं आहे. तुम्ही ज्या विषयावरती निबंध लिहिताय ना, त्या विषयाला सोडायचं नाही. म्हणजे विषय सुटता कामा नये. कधी कधी विद्यार्थ्यांना सवय असते, काय सवय असते, की एकदा सुरुवात झाली की कुठच्या कुठं अख्खं गाव बरोबर भरकटून परत घरी येतात. तुम्ही कुठेही भरकटले परत घरी आले, याला किंमत नाही. मुळात विषयापासून भरकटायचंच नाहीये, एवढीच लाईन असली पाहिजे. तुम्ही असं जाऊ शकत नाही. हा ग्राफ नाही चालू शकत, तर ही इथं चालू शकते. एवढं छोटस मागे पुढे जात 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 विषयाला धरून पुढे जायचं आहे. मग विषयावरती लक्ष केंद्रित असणं गरजेचं आहे. तुम्ही विषयाला सोडू शकत नाही. क्लॅरिटी, डेप्थ अँड लँग्वेज म्हणजे स्पष्टता, खोली आणि भाषा. एक लक्षात ठेवा, तुमचे शब्द, भाषा क्लिअर असली पाहिजे. मी म्हणत नाही तुमचं अक्षर मोत्यासारखं असलं पाहिजे, अक्षर वाचनीय असलं पाहिजे, वाचता आलं बस झालं, बरोबर. मोत्यासारखं असेल, वेल अँड गुड, काही अडचण नाहीये, त्याचा इम्प्रेशन पडणारच आहे. कोणाला चांगली गोष्ट जगात नको आहे, त्याचं इम्प्रेशन पडणारच. पण याचा अर्थ असं नाही की तुमचं मोत्यासारखं अक्षर आहे आणि तुम्ही केवळ कविता लिहून आलेला आहात, चालणार नाही, बरोबर. मग आता क्लॅरिटी असली पाहिजे, म्हणजे स्पष्टता असावी. तुम्ही जे मांडताय ते संदिग्ध नाही पाहिजे, बरोबर. जे काय आहे ते स्पष्ट लिहा, क्लिअर, बरोबर. दुसरं खोली, म्हणजे तुम्ही जे लिहिताय ना त्याची डेप्थ चांगली असली पाहिजे. उथळ उथळ वरवरचं काहीतरी वाचल्यासारखं, बरोबर. माझी शाळा, शाळेच्या संदर्भात लिहिला गेलं तर शाळा खूप सुंदर होती, किंवा मी सांगत नाही, तुम्हाला ते माहिती आहे सगळ्यांना. म्हणजे मी त्याचं रिपिटेशन पण करत नाही, कारण या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही सतत आता व्हिडिओज मधून ऐकत राहणार आहात. मग विषयाला डेप्थ पाहिजे, खोली पाहिजे, डेप्थ पाहिजे. तुम्ही किती त्या विषयाचा विचार केलेला आहे, त्या विषयाबद्दलचं ज्ञान किती आहे तुम्हाला इथं दिसलं पाहिजे. आणि भाषा म्हणजे लँग्वेज तुमची सोपी असली पाहिजे. उगाच जडज्वाळ शब्दांचा वापर करत बसू नका. म्हणजे उगीच काहीतरी या संदर्भात मोठमोठे शब्द वापरायचे, पल्लेदार वाक्य वापरायची. छोटी वाक्य, स्पष्ट वाक्य वापरा, मोठमोठाली वाक्य वापरू नका. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेलं नाही. त्याचं मन भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं नाही. थांबा, स्पष्ट आणि क्लिअर मेसेज लिहा. आणि या संदर्भात भाषा तुमची ओघवती सोपी असली पाहिजे. तुम्हाला निबंध क्रिएटिव्ह नाही पाहिजे, तर कॉन्टेंट वाईज उत्तम पाहिजे. प्रोव्हाइडिंग, पुरावा, म्हणजे तुम्ही जर या संदर्भात एखादं मत मांडत असाल, कधी कधी काय करतो आपण, तर आपले एखादं मत मांडतो किंवा आपले एखादं म्हणणं मांडतो आणि निबंधामध्ये, तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मताबाबत पुरावे असणं आवश्यक आहे. कारण जर पुराव्या विना बोलणं म्हणजे उथळ किंवा वरवरचं बोलणं आहे, त्याला काहीच किंमत नाही. मग ह्या काही गोष्टी ज्या आहेत निबंध लिहिताना लक्षात ठेवा. दुसरा आहे योग्य विषय निवडा. आता पहिली एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मगाशी मी तुम्हाला लिस्ट दाखवली. योग्य विषयाची निवड, इथं तुमचं 50% काम झालेलं आहे. एमपीएससीचे टॉपिक केअरफुली वाचा. तुमचं नॉलेज किती आहे किंवा तुम्हाला त्या विषयाची खोली, डेप्थ किती आहे हे फार महत्वाचं आहे. तो विषय चांगला दिसतोय, काही काहींना एक सवय असते बघा विद्यार्थ्यांना, मुद्दामहून वेगळा विषय निवडायचा. म्हणजे सगळ्यांना त्यांना माहिती असतं की ह्या 4 पैकी ना हे 3 विषय सगळ्यांनी निवडले, हा 4था मी निवडणार. मुद्दामहून त्याच्याबद्दल किती डेप्थ आहे, किती नॉलेज आहे, काय कळतंय याचा विचारच नाही करायचा. फक्त मुद्दामून काहीतरी वेगळं करायचं ना म्हणून वेगळं करायचं, म्हणजे विरोधाला विरोध जंच म्हणतो ना आपण, तशा प्रकारचं हे मुद्दामून काहीतरी वेगळा विषय निवडायचा आणि पुढे जायचं. त्याला काही किंमत नाहीये. खरंच तुम्हाला त्या विषयाबद्दल माहिती असेल, कॉन्टेंट असेल तुमच्याकडे, खोली असेल, डेप्थ असेल, स्पष्टता असेल, काही त्याच्यावरती थॉट्स असतील, एक्झाम्पल्स असतील, तरच तुम्ही तो विषय निवडा.
ब्रेनस्टॉर्म आयडिया, दुसरी गोष्ट, तुम्ही विषय निवडल्यानंतर त्याच्यावरती आयडिया जरा ब्रेनस्टॉर्म करा की तुमचे की पॉईंट्स काय असणार आहेत, तुमचे आर्ग्युमेंट्स काय असणार आहेत, त्याचे एक्झाम्पल्स काय असणार आहेत, तुमच्याकडे रिलेव्हंट डेटा किती आहे, त्याचा जीएस मध्ये वाचलेले काही पॉईंट्स उपयोगी पडतील का तुमच्या निबंधाला सपोर्ट करण्यासाठी, ही संकल्पना. पुढे आहे एक रचना तयार करायची आहे. बरं, सुव्यवस्थित निबंध, स्पष्ट परिचय, मुख्य परिचय, निष्कर्ष अशा प्रकारचा आहे. तुमच्या बरोबर परिचयाने विषयाची ओळख करून दिली पाहिजे, म्हणजे जो काही तुमचे इंट्रोडक्शन आहे त्याने विषयाची ओळख झाली पाहिजे. तुमच्या भूमिकेचं थोडंसं विहंगावलोकन झालं पाहिजे. मुख्य परिच्छेदामध्ये युक्तिवाद, उदाहरणं सगळं असलं पाहिजे. आणि निष्कर्षामध्ये तुमचे मुद्दे जे आहेत ते सारांश रूपामध्ये आलेले असले पाहिजे. मग त्यामुळे हे एक रचना तयार करा, हे आधीच सगळं करायचं आहे निबंध लिहिण्याच्या आधी. मग आहे पुढे फॉर्मॅट. फॉर्मॅट म्हणजे काय, तर तुमचा जो निबंधाचा मेन फॉर्मॅट आहे तिथं तुमच्या कल्पना प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी तुमचा दृष्टिकोन आवश्यक आहे. कोणत्याही निबंधामध्ये 3 टप्पे आहेत, इंट्रोडक्शन, त्यानंतर मुख्य परिच्छेद आणि निष्कर्ष. म्हणजे पहिल्यांदा इंट्रोडक्शन पॅराग्राफ जो आहे त्याच्यामध्येच कळणार आहे की तुम्हाला निबंधाचा टॉपिक कळलाय की नाही कळला. तुमचा मुख्य युक्तिवाद किंवा दृष्टिकोन दर्शवणारा एक पॅराग्राफ असला पाहिजे पहिला. हा परिच्छेद संक्षिप्त असला पाहिजे, पॅराग्राफच अख्ख्या पानभर लिहू नका. तर छोटा पॅराग्राफ मध्ये तुमचं बसलं पाहिजे की तुम्हाला विषय कळालेला आहे, काय करायचं आहे ते. एक रोडमॅप कळालेला दिसला पाहिजे त्या निबंधाचा. तुम्ही तुमचा निबंध कोटेशनने सुरू करू शकता, कुठलेही कोट प्रसिद्ध व्यक्तींचं, ते एक प्रकारे तुम्ही ते वहीच तयार करू शकता, काय अडचण नाही. आणि मग या संदर्भात इवन परिच्छेदाची शेवटची ओळ सुद्धा तुम्ही विषयाला मजबूती देऊन संपवली पाहिजे. म्हणजे तुम्ही आता काय पुढे सांगणार आहात हे सगळं क्लिअर झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला सर एक्झाम्पल सांगितलं की सोपं आहे. मग हे एक्झाम्पल बघितलं, टॉपिक आहे द हेल्थ ऑफ द नेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन द वेल्थ ऑफ द नेशन. राष्ट्रसंपत्तीपेक्षा राष्ट्राचं आरोग्य महत्वाचं आहे, असा निबंध आहे. तर तुम्ही काय कोटेशनने सुरू करू शकता, पब्लिक हेल्थ डिपेंड्स ऑन विनिंग ओव्हर द हर्ट्स अँड माइंड्स. इट्स नॉट इनफ टू जस्ट हॅव अ गुड पॉलिसी, यू हॅव टू कन्व्हिन्स पीपल टू ऍक्च्युअली फॉलो इट. हे कोटेशन आहे. म्हणजे सार्वजनिक आरोग्य हृदय आणि मन जिंकण्यावरती अवलंबून आहे. केवळ चांगलं धोरण असून चालत नाही, तर तुम्हाला लोकांना ते प्रत्यक्ष पाळायला पटवून द्यावं लागेल, लोकांपर्यंत ते प्रत्यक्ष जावं लागेल. इथून अशा ओपनिंग लाईनने तुम्ही सुरुवात करू शकता. राष्ट्रसंपत्तीपेक्षा आरोग्य महत्वाचं आहे. मग आता पुढे आहे इन अ कंट्री जर्नी फॉरवर्ड. देशाच्या पुढच्या प्रवासामध्ये, मराठीमध्ये सांगतो, दोन्ही लिहिले दोन्ही भाषेमध्ये. देशाच्या प्रवासामध्ये भरपूर पैसा असणं महत्वाचं आहे. देश श्रीमंत असणं गरजेचंच आहे, असं आपण अनेकदा बोलतोय. पण या स्टोरीची दुसरी बाजू पण आहे की जी सांगते देशाच्या व्यक्तीचं, लोकांचं आरोग्य उत्तम असणं फार गरजेचं आहे. हे आपलं कशाने दाखवलं, उदाहरण लगेच देऊन टाका. तिथं कोविड-19ने आपल्याला शिकवलं. त्यावेळेस बघा व्हॉट्सअपवरती बरोबर किंवा ह्या सोशल मीडिया युनिव्हर्सिटीवरती भरपूर कोटेशन्स यायचे. अरे पैसा काय महत्वाचा आहे, बरोबर, छोट्या कमी काळामध्ये जगता येतं, कमी आयुष्यात जगता येतं, माणसाने कोविडला हे शिकवलं ते शिकवलं, कमी पैशामध्ये सगळं विसरले. पण कोविडने आपल्याला काही शिकवलं असेल तर हे की भरपूर पैसा असलेली कोणतीही अर्थव्यवस्था आपल्या राष्ट्राच्या आरोग्याची हमी देऊ शकत नाही. आणि तेथील नागरिकांच्या आरोग्याचा देशाच्या संपत्तीवरती कसा परिणाम होतो, हा विचार राष्ट्राच्या संपत्तीपेक्षा आरोग्य महत्वाचं आहे यावरती प्रकाश टाकणारा. मग पुढे तुम्ही याचं एक्सपान्शन करू शकता की रायटिंग इन पॅराग्राफ्स. परिच्छेदांमध्ये लेखन करताना परिच्छेद महत्वाचा आहे कारण त्याच्यामध्ये वाचनीयता असते आणि ऑर्गनायझेशन लेवल वाढते. म्हणजे तुम्ही आता त्या विषयाला इलॅबोरेट करणार आहात. प्रत्येक परिच्छेदाने विशिष्ट कल्पना, युक्तिवाद, मुद्दे असं मांडत जायचं आहे, ज्यामुळे वाचक जो आहे त्या वाचकाला तुमच्या विचारांचा तार्किक प्रवाह कोणत्या दिशेने चाललेला आहे याचा अवलोकन करणं सोपं होईल. परिच्छेद जे आहेत ते व्हिज्युअल ब्रेक्स तयार करतात. तुमच्या निबंधाला व्यवस्थित करण्यामागे त्यांची फार महत्वाची भूमिका आहे. मग ते मुद्दे जे आहेत ते मुद्दे लक्षात ठेवा. आता कुठले मुद्दे लक्षात ठेवायचे, तुमचा परिच्छेद लिहिताना बरोबर ॲड्रेस काउंटर आर्ग्युमेंट्स. म्हणजे काय, पोटेन्शियल काउंट, तुम्ही जे आर्ग्युमेंट्स करत आहात म्हणजे जी मतं मांडत आहात तर त्या मतांना ॲड्रेस करा, म्हणजे ओळख द्या, म्हणजे त्याला हायलाईट करा तुमच्या निबंधामध्ये. त्याच्यामुळे काय होतं, दिस शोज दॅट यू हॅव कन्सिडर्ड
मल्टिपल पर्स्पेक्टिव्ह अँड स्ट्रेंथन युअर आर्ग्युमेंट. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखादं मत मांडता, आर्ग्युमेंट मांडता, त्याला सिद्ध करणारे मुद्दे मांडता, त्यावेळेस तुमच्याकडे त्या कंटेंटची डेप्थ आहे हे सिद्ध होतं. त्यासाठी तुम्ही एक्झाम्पल्स वापरा आणि ते एक्झाम्पल्स रिअल लाईफ एक्झाम्पल्स असले पाहिजे. केस स्टडीज वापरा. अनेक्डोट टू इलिस्ट्रेट युअर माइंड्स, म्हणजे तुमचे पॉइंट्स जे आहेत ते इलिस्ट्रेट करण्यासाठी हे सगळं मांडलं पाहिजे रिअल लाईफ. एक्झाम्पलमुळे तुमच्या निबंधाला एक विश्वसनीयता प्राप्त होते. गॅदर एव्हिडन्स, पुरावे गोळा करा. करंट अफेअर्स जे पुरावे जे आहेत ते गोळा करा की सद्यस्थितीमध्ये मी जे लिहितोय त्याचा पुरावा हा आहे. हिस्टॉरिकल एक्झाम्पल्स तयार करा. स्टॅटिस्टिक्स म्हणजे आकडेवारी गोळा करा, ते लिहू शकता. लॉजिकल फ्लो, लक्षात ठेवा तुमच्या निबंधाचा लॉजिकल फ्लो तुटता कामा नये. त्यामुळे या संदर्भात जर तो लॉजिकल फ्लो जो आहे ना, इच पॅराग्राफ शुड ट्रान्झिशन स्मूथली टू द नेक्स्ट, म्हणजे एक पॅराग्राफ दुसऱ्याकडे जाताना ट्रान्झिशन असं झालं पाहिजे जसं काही जणू काही वाळूमध्ये पाणी कसं मुरतं नकळत आपल्या, तसं ते ट्रान्झिशन झालं पाहिजे, कळालं नाही पाहिजे. रात्र आणि पहाट होताना जे ट्रान्झिशन आहे नकळत होतं, कळत नाही आपल्याला, तर ते तसं ट्रान्झिशन झालं पाहिजे, स्मूथ झालं पाहिजे. ते म्हणलं सर ऐकायला बरं वाटते हो, पण करणार कसं? पुन्हा ते 800 मीटर रनिंगचं उदाहरण लक्षात ठेवा. रोज पळाला तरच ते या संदर्भात परफेक्ट होणार आहे. रोज लिहावं लागणार आहे, रोज चुका कराव्या लागणार. 100 चुकांनंतर या संदर्भात 101 वेळी आपल्याला ते सगळं जे आहे ते बरोबर येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, यूज सिम्पल लँग्वेज. लक्षात ठेवा कधीही अवजड भाषेचा वापर निबंधामध्ये करू नका. क्लिअर, त्यानंतर कन्साइज अँड कोहरंट मॅटर असलं पाहिजे. कुठल्याही अवजड काहीतरी जडज्वाळ भाषेचा वापर अजिबात नाही करायचा. कॉम्प्लेक्स लँग्वेज भाषेचा वापर नाही करायचा. कदाचित ते तुम्हाला वाचायला सोपं वाटेल, उगाच क्वेश्चन मार्क टाकतोय, मध्येच एक्सक्लामेटरी चिन्ह टाकतोय, ऑब्लिक टाकतोय किंवा काहीतरी कोलन देतोय आणि त्याचा अर्थ तुम्हीच लावा असं सांगतो, तसं नाही चालत. तुमच्या आयडिया इफेक्टिव्हली त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी साध्या सिंपल भाषेचा वापर असणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, साधी सिंपल भाषा म्हणजे मी आता जर कुठलंही तुम्ही बघा, तुम्हाला आवडणारं कुठलंही एक सुंदर गाणं आठवा. कुठलंही एक सुंदर गाणं जर तुम्ही आठवलं तर बहुतेक 90s 80sच्या काळातलं तुम्हाला गाणं आठवेल किंवा आताच्या काळातलं पण आठवू शकतं. तर त्या गाण्यातून तुम्हाला हे लक्षात येईल की त्या गाण्याचे शब्द फार सिंपल आहे. कुठलंही आठवा तुम्ही, कुठलंही गाणं, म्हणजे अगदी जो वादा किया वो निभाना पडेगा, मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी, किंवा एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गाता आहे. सिंपल लँग्वेज जेवढी आहे तेवढी ती मनाला भावते आणि पटते. म्हणून भाषा ही साधीच ठेवा, स्टार मार्क करा. आणि अवॉइड रिपिटेशन. येस ठीक आहे, मग ते सांगितले तुम्हाला मी, रिपीट करू नका, रिपिटेशन नको अजिबात. बऱ्याचदा हा प्रॉब्लेम बरं का बऱ्याच लोकांचा रिपिटेशनचा. लोकांना हे रिपिटेशन सतत ते लक्षात, अरे हा पॉईंट आपण परत वरती लिहिला होता, परत खाली लिहिला. रिपिटेशन टाळा. एक फ्लो चार्ट ऑलरेडी तयार करून ठेवा आणि नंतर एसेच्या कन्क्लुजन वरती या. मग कन्क्लुजन लिहिताना तुम्ही वेगवेगळे गोष्टी वापरू शकता. काही फॅक्ट्स आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, रिझन्स आहे, एक्झाम्पल्स आहे, कोटेशन्स आहेत, ओपिनियन्स आहेत, बरोबर, ते डिटेल्स आहे, ते लिहून तुम्ही तुमचं कन्क्लुजन मांडू शकता. कन्क्लुजन हे पॉझिटिव्हच असावं. निबंध प्रभावीपणे समाप्त करण्यासाठी आकडेवारी, कारणे, उदाहरणे, अवतरण, मते, अनुभव, बरोबर, अशा प्रकारच्या घटकांचा वापर करू शकता. म्हणजेच यात मुख्य मुद्द्यांचा थोडक्यामध्ये पुनरुच्चार, तुम्ही जे लिहिले त्याचा पुनरुच्चार करणे की मी जे मांडतोय त्याचा अर्थ असा 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 आहे, आणि ते कमी शब्दांमध्ये बसवण्यासाठी तुम्हाला, जसं मी मागाशी सांगितलं की तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमचे शब्द जरी वृक्ष वाटत असले तरी ते फार महत्त्वाचे आहेत, त्याने बदल घडतो, तर ते समिधात सख्या तिथं तुम्ही ते संपवू शकता. मग कन्क्लुजन करताना ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि मग त्यानंतर बाकीच्या किरकोळ गोष्टी आहेत. किरकोळ गोष्टी म्हणजे काय, तर सर्वसाधारणपणे प्रूफ रीड आणि रिवाइज द एसे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एसे लिहून संपवणार त्यावेळेस निबंधाची प्रूफ रिडिंग करा. काही चुकले का, उजळणी करण्यासाठी थोडासा वेळ द्या. व्याकरणाच्या काही चुका झाल्यात का, शुद्ध लेखनाच्या काही चुका झाल्यात का, अभिव्यक्तीची स्पष्टता तपासा, वगैरे वगैरे. अशा पद्धतीने या संदर्भात आपण ही गोष्ट लिहू शकतो.
आता मग अशी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल बरं, किंवा नसेल, आता माझ्या लक्षात नाही तुमच्या लक्षात आली आहे किंवा नाही. तर या संदर्भात आपलं एक गोष्ट बघा, की मी तुम्हाला म्हणलं होतं की एक टॉपिक जो आहे तो टॉपिक थोडासा आपण बाजूला ठेवूया. बरं, आप उस नदी में दोबारा नहीं उतर सकते, यू कॅनॉट स्टेप ट्वाइस इन द सेम वॉटर. याला म्हणलं होतं थोडंसं बाजूला ठेवूया आपण. तर त्याला बाजूला ठेवण्याचा अर्थ किंवा बाजूला ठेवण्याचं कारण असं नव्हतं की ते आपल्याला करायचं नाहीये. तर तोच टॉपिक आपण एलॅबोरेट करून त्याच्यामध्ये पॉइंट काय काय येऊ शकतात, निबंध तर नाही लिहू शकत आपण इथे, परंतु त्याच्यामध्ये काय काय पॉइंट आपण कव्हर अप करू शकतो हे लक्षात ठेवा. पहिलं समजून घ्या की या वाक्याचा अर्थ काय आहे. यू कॅनॉट स्टेप ट्वाइस इन सेम वॉटर, या वाक्याचा अर्थ काय आहे. तर या वाक्याचा सोपा अर्थ आहे, या वाक्याचा सोपा अर्थ काय आहे, तर अर्थ असा आहे, धनुष्यातून सुटलेला बाण पुन्हा परत येत नाही. बोललेले शब्द पुन्हा मागे घेता येत नाहीत. बरं, बोललेले शब्द पुन्हा मागे येत. एकदा घडून गेलेली कृती पुन्हा येत नाही. बरं, हा आहे बेसिक अर्थ. मी पुन्हा एकदा सांगतोय की हा बेसिक अर्थ आहे. याचं एक्सपान्शन करताना जर आपण पाहिलं की ह्याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ आहे मित्रांनो की एकदा गेलेला क्षण तसाच पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाही. म्हणजे कुठलाही क्षण असू द्या, तो एकदा का जर तो पास झाला तर तो पुन्हा तुम्ही रिपीट करू शकत नाही, तसाच तर शक्यच नाही. प्रत्येक वेळी जी गोष्ट तुम्ही करत आहात त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स जो आहे ते एक्सपिरियन्स वेगळा असणार आहे. मग त्यामुळे या संदर्भात याच्यामधले इनसाइट्स जर आपण पाहून घेतले तर याचे अनेक अँगल आहेत. आता निबंध कोणत्याही अँगलने तुम्ही लिहू शकता. तर मी तुम्हाला एक 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 अँगल फक्त तुम्हाला सांगतो. जसं वाल्मिकी रामायण आहे, वाल्मिकी हे ऋषी होते, बरोबर. वाल्मिकी हा वाल्याचा वाल्या कोळी झालेला आहे, बरं. वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झालेला आहे. तर त्यापूर्वी तो काय करायचा, त्यापूर्वी तो रॉबरी डिकॉयटी म्हणजेच काहीतरी जबरी चोरी किंवा दरोडे टाकायचा. जशी वेळ निघून गेली तसं त्याच्या जगाबद्दलचा दृष्टिकोन जो आहे तो चेंज झाला. आणि तो चेंज झालेल्या दृष्टिकोनमुळे तो ज्या संदर्भात त्याची जे गुन्हेगारी मार्ग होते ते गुन्हेगारी मार्ग सोडून या संदर्भात त्यांनी संत आयुष्य जे आहे किंवा संन्यस्त आयुष्य जे आहे त्याच्याकडे आपला प्रवास सुरू केला. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, समजा उदाहरण आपण घेतलं इथं वाल्मिकीचं, तर एकदा आयुष्यामधून निघून गेलेला प्रसंग जो आहे तो प्रसंग तुम्ही बदलू शकत नाही. हा निबंधाचा अर्थ आम्हाला कळालाय भाऊ. त्याने केलेलं पाप आता ते बदलू शकत नाही. तो पुन्हा ते जाऊन म्हणू शकत नाही किंवा मारल्याने जिवंत करू शकत नाही. पण काय करू शकतो आपण, तर बदल तर नाही करू शकणार आपण, पण प्रगती मात्र करू शकतो, धडा मात्र घेऊ शकतो, त्याच्यातून आपण शिकू शकतो किंवा ब्ला ब्ला ब्ला. मी फक्त तुम्हाला आयडिया देत चाललोय, तुम्ही समजून घ्या आता, कारण निबंध लिहित नाही आपण, तुम्हाला आयडिया आपण सांगतो. मग असं पण म्हटलं जातं, द रिव्हर नो लॉंगर हेल्ड द सेम सिग्निफिकन्स फॉर हिम ॲज इट वन्स डिड. पाणी सुद्धा म्हणजे पाणी जे प्रवाह जो आहे तो प्रवाह ज्या ठिकाणावरून जातोय त्या ठिकाणी परत नाही येणार तो.
तो प्रवाह डोंगराला वळसा घालून ज्यावेळेस निघून जातो समुद्राकडे, त्यावेळेस तो वळसा घातलेली गोष्ट एकदाच आयुष्यामध्ये, तो क्षण एकदाच आहे. ग्रीक फिलॉसॉफर आहे इथं एक त्यांचं कोट आहे, नो मॅन एव्हर स्टेप्स इन द सेम रिव्हर ट्वाइस, फॉर इट्स नॉट द सेम रिव्हर अँड ही इज नॉट द सेम मॅन. तुम्ही त्याच ठिकाणी, त्याच प्रसंग, त्याच वेळी जाऊ शकत नाही पुन्हा. म्हणजे एकदा घेतलेला अनुभव तसाच त्याच पद्धतीने दुसऱ्यांदा येऊ शकत नाही. मग रिव्हर सिम्बोलाइजेस लाईफ. आता रिव्हर म्हणजे नदी, खरंच नदी आहे का? नाही, रिव्हर म्हणजे नदी आहे, नदी नाहीये, तर ती लाईफ आहे, जीवनाचं उदाहरण दिलेलं आहे, ते सिम्बोलाइज केलेलं आहे जीवनाला. while the act of stepping into the river embodies the notion of change. म्हणजेच काय की इथं जे सांगितलेलं आहे, यू कॅनॉट स्टेप ट्वाइस इन द सेम रिव्हर. रिव्हर म्हणजे काय? तर रिव्हर म्हणजे जीवन, बरोबर. आणि हे जे स्टेप ट्वाइस असं म्हटलेलं आहे, ह्याला आपण काय म्हणू शकतो? कृती, किंवा याला म्हणू शकतो चेंज, बदल. म्हणजे जीवनामध्ये एकदा झालेला बदल पुन्हा तुम्ही रिव्हर्ट करू शकत नाही. त्याला बदल तुम्ही तो चेंज करू शकता पुढे जाऊन, किंवा या संदर्भात त्याच्यामध्ये प्रगती करू शकता, किंवा आणखी काही करू शकता, पण चेंज नाही. द वर्ल्ड वी इनहेबिट इज परपेच्युअली इन मोशन. जग जे आहे ते जग सतत, मी सगळे निबंधाचे टॉपिक सांगतोय इथून पुढे जे पण बोलतोय ते, जग जे आहे ते सतत सातत्यपूर्ण बदल घडत आहे जगामध्ये. चेंज इन अँड वर्ल्ड, बरोबर, इनहॅरंट पार्ट ऑफ सराउंडिंग. अविभाज्य भाग आहे आपल्या आजूबाजूच्या जीवनामध्ये. चेंज, बदल हा अविभाज्य भाग आहे, आणि आपण तो थांबवू शकत नाही. म्हणजे आपण जे पुढे चाललेलो आहे ते बदल थांबवू शकत नाही. मग बदल जर विचार केला आपण, बदल, चेंज जो आहे तो अविभाज्य भाग आहे आपल्या जीवनाचा, अविभाज्य भाग आहे. पुन्हा ते तुम्ही बदल नाही करू शकत एकदा झालं की. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या जीवनाचं पण तसंच आहे. आपल्या जीवनामध्ये राईज आणि फॉल आहेत. म्हणजे आपण वर येतो, खाली पडतो, कधी प्रगती होते, कधी अधोगती होते. नेचर सुद्धा या संदर्भात आपल्याला, म्हणजे निसर्ग सुद्धा या संदर्भात हाच धडा देतो. मग जर रिव्हरचा विचार केला, नदीचा विचार केला, नदीसारखंच आपलं आयुष्य आहे, बरोबर. आपला जो फ्लो आहे आयुष्याचा, तो फ्लो आयुष्याचा या संदर्भात युनिक एक्सपिरियन्स आहे. तो युनिक एक्सपिरियन्स असा आहे की तो एकदा घेतला की पुन्हा तसाच घेता येत नाही. तुम्ही तिथे जाऊ शकता पुन्हा, पण तोच एक्सपिरियन्स पुन्हा येणार नाही. मग त्यामुळे इव्हन एका मिनिटापूर्वी केलेली जी काही गोष्ट आहे, ती एका मिनिटापूर्वी केलेली गोष्ट सुद्धा पुन्हा तशीच तुम्ही रिपीट पुन्हा आयुष्यामध्ये करू शकत नाही. म्हणजे मग तिथं तुम्ही एलॅबोरेट करून मला सांगा, एक सूर्योदय आहे, एक सूर्योदय, तो पुन्हा येऊ शकतो का? नो. दुसऱ्या दिवशी तशीच प्रक्रिया घडेल, परंतु ज्या दिवशी आजचा सूर्योदय पुन्हा नाही. मग डिस्टिंक्ट ब्लेंड्स ऑफ कलर्स, क्लाउड्स अँड वेदर कंडिशन्स सगळे याच्यामध्ये आहे. मग सेम प्रिन्सिपल्स अप्लाइज टू आवर लाईफ. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की जे आपल्या आयुष्यामध्ये चॅलेंजेस आहेत, ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि एक्सपिरियन्सेस आहेत. मग आता इथं लाईफकडे या. लाईफमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत, बरोबर, एक्सपिरियन्सेस आहेत, बरोबर, किंवा चॅलेंजेस आहेत, चॅलेंजेस, बरोबर, हे पुन्हा नाही. आता रिअल लाईफला याला जोडला आपण, पुन्हा नाही. even if we were attempt to replicate a past today, we would be unable to fully recreate. आपण जरी भूतकाळात जाण्याचा प्रयत्न केला तरी ते पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये येणार नाही. इवन ऋतू आहेत आपले, ऋतू, बरोबर, एकदा आलेला ऋतू जो आहे तो पुन्हा येणार नाही. दारात जरी आला आषाढ तुझा ओला, गातान मला आला मल्हार तुझ्यासाठी, नाही होऊ शकत. मग त्यामुळे वी कॅनॉट एन्काउंटर सेम सीझन ट्वाइस. एक सीझन ट्वाइस आपण एन्काउंटर नाही करू शकत. त्याचं वैविध्य, त्याचं वेगळेपण हे कायमस्वरूपी तसंच राहणार. मग त्याला अप्रोच तुम्ही अँगल देऊ शकता हिस्ट्रीचा.
वी कॅनॉट रिक्रिएट हिस्ट्री. आपण ते करू शकत नाही, पण त्याच्यामधून शिकू शकतो. आपण त्याच्यामधून काय करू शकतो? धडा घेऊ शकतो आणि पुढे प्रगती करू शकतो. मग त्यामुळे हे वाक्य जे आहे, इच रिलेशनशिप वी एंगेज इट, बरोबर, इट पजेसेस इट्स डिस्टिंक्टिव्हनेस. म्हणजे प्रत्येक रिलेशनशिप, प्रत्येक नातं याच्यामध्ये एक डिस्टिंक्टिव्हनेस आहे, एक वेगळेपण आहे. ते प्रत्येक वेळी आपण या संदर्भात नव्याने निर्माण करू शकतो. म्हणजे जुनं जे आहे ते पुन्हा रिक्रिएट करू शकत नाही. मग आता त्याच्यामध्ये तुम्ही धार्मिक संकल्पना मांडू शकता. कर्मा, बरोबर, हिंदू धर्मातील प्रिन्सिपल्स आहे. कर्म सिद्धांत. जसं की कर्म सिद्धांत हे सांगतो की तुम्ही केलेली कृती जी आहे ना, ती आता चेंज नाही होणार. कर्मा रिपीटेड इटसेल्फ. बरोबर, हिंदुइझम, बरोबर, द बिलीफ दॅट बरोबर दॅट लाईफ इज कॉन्स्टंट स्टेट ऑफ फ्लक्स. द कन्सेप्ट ऑफ कर्मा टीचेस दॅट एव्हरी ऍक्शन कॅरीज कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजे प्रत्येक जी कृती आहे आपल्याला, त्या कृतीचा परिणाम घडणार आहे. तो परिणाम इथे तसाच आहे. यू कॅनॉट स्टेप ट्वाइस इन द सेम रिव्हर. बरोबर, एकदा केलेली कृती जी आहे त्या कृतीला तुम्ही पुन्हा रिव्हर्ट नाही करता येणार. त्याचे कॉन्सिक्वेन्सेस, त्याचे परिणाम जे आहेत, त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागणार आहेत. धार्मिक अनुषंगाने नाही सांगत, त्या कृतीच्या अनुषंगाने सांगतो आहे. मग अशा पद्धतीने इंडिया, भारताचा जर विचार केला तर हिस्ट्रीमध्ये पण हेच सांगतात. म्हणजे कल्चर्स आहेत, रिलिजन्स आहेत, रूलर्स आहेत, म्हणजे राजे रजवाडे आहेत, सगळे आहेत. यांनी केलेली जी काही कृत्य आहे त्या कृत्यांचा परिणाम भारताला भोगावाच लागलेला आहे. इच पिरियड इन इंडियाज हिस्ट्री होल्ड्स डिस्टिंक्टिव्हनेस कॅरेक्टराइज्ड बाय युनिक सेट ऑफ चॅलेंजेस, अपॉर्च्युनिटीज, एक्सपिरियन्सेस. हे त्या काळाचं सौंदर्य आहे, त्या काळाची चौकट आहे. जर भूतकाळाचा विचार केला, हिस्ट्रीचा विचार केला, हिस्ट्रीचा, तर त्या हिस्ट्रीमध्ये जे काही वैविध्य आहे, वैविध्य, हे वैविध्य पुन्हा नाही. ते त्या काळाचं सौंदर्य त्या काळीच असणार. अजिंठा वेरूळची जी चित्रकला आहे ती चित्रकला पुन्हा नाही, ती तशीच आहे. म्हणजे जो लाईफचा फ्लो आहे तो फ्लो या संदर्भात असा असला पाहिजे की तो प्रगतिशील असला पाहिजे. त्याच्यातून आपण पुढे पुढे शिकत राहिलं पाहिजे. एकदा घडून गेलेली गोष्ट जी आहे ती पुन्हा आयुष्यामध्ये रिपीट होणं पॉसिबल नाही. मग आता ग्लोबल सिनारिओकडे वळूया. म्हणजे याचा ग्लोबल, जागतिक सिनारिओकडे. ग्लोबल सिनारिओकडे वळूया. तो ना सर, जगाचा काय संबंध याच्यामध्ये? करंट ग्लोबल सिनारिओकडे. द रॅपिड स्प्रेड ऑफ व्हायरस कोविड-19. सांगा मला, परत असा एक्सपिरियन्स येऊ शकतो का? जे लाईफ मध्ये चेंजेस झालेले आहेत, लाईफमध्ये जे चेंजेस झालेले आहेत या कोविड-19च्या संकटामुळे ग्लोबल सिनारिओमध्ये, ते पुन्हा तशाच प्रकारे एक्सपिरियन्स होतील का? नाही. बरोबर. आयसोलेशन हॅज बीन नेसेसिटेटेड a revolution of approaches to life, promoting a global search for novel means of connection and communication. कनेक्शन, कम्युनिकेशन जे आहे, कनेक्शन आहे, कम्युनिकेशन जे आहे, त्याची जी साधनं निर्माण झाली, ती साधनं निर्माण होण्याचं कारण हे आहे. नवीन नवीन साधनं निर्माण, वर्क फ्रॉम होम निर्माण झालं. म्हणजे अर्थातच आधी पण होतं, पण वर्क फ्रॉम होमचं महत्व कळालं. घरी बसून काम करता येते किंवा आपल्याला कमी पैशामध्ये जगता येते किंवा मग अर्थव्यवस्थेवरती होणारा परिणाम आहे हे कळालं. हे पुन्हा नाही आता. हे यू कॅनॉट स्टेप ट्वाइस इन द सेम रिव्हर. पुन्हा ते परत नाही. त्या सिनारिओचा जो परिणाम घडलेला आहे त्या परिणामांचा या संदर्भात आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे. मग डायनॅमिक एन्व्हायरमेंटचा आत्ताचा विचार केला, द चेंज ऑकर्स ॲट लाइटनिंग स्पीड. म्हणजे अक्षरशः विजेच्या वेगाने बदल होत आहे. बरोबर. मग तुम्ही म्हणणार, सर ह्या ग्लोबल सिनेरिओचा करंटला जर आपण व्हॅल्यू दिली तर जो चेंज आहे त्या चेंजचा जो स्पीड आहे तो स्पीड लाइटनिंग आहे. लाइटनिंग सारखा, विजेसारखा स्पीड आहे. मग विजेसारख्या स्पीडमध्ये आपण बसतो का तिथे? म्हणजे आपण त्या स्पीडला आपल्याकडे
बरं, हा म्हणजे आपल्याकडे ती ॲबिलिटी टू अडॉप्ट द क्रुशियल चेंज आहे का? ॲबिलिटी टू अडॉप्ट क्रुशियल चेंज म्हणजेच जो बदल होतोय व्यापक स्वरूपात, तो बदल स्वीकारण्याची, त्या बदलाबरोबर जाण्याची, समायोजन करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे का? मग ती आपल्याला वाढवावी लागेल. बदल हा लाईटनिंगच्या स्पीडने होतो आहे, सतत बदल होतो आहे. AI येते, नवीन तंत्रज्ञान येते, त्याच्याबरोबर आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे, कारण एकदा झालेली गोष्ट जी आहे ती पुन्हा नाही. मग प्रॉब्लेम्स कॅनॉट बी सॉल्व्ड बाय द सेम लेवल ऑफ थिंकिंग. आता बघा गंमत कशी आहे. ते म्हणणार सर यू कॅनॉट स्टेप ट्वाइस इन द सेम वॉटर, सेम रिव्हर. म्हणजेच काय, एक समस्या निर्माण झाली, एक प्रॉब्लेम निर्माण झाला, त्या प्रॉब्लेमचं तुम्ही सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला, ते पुन्हा होणार नाही. म्हणजेच काय, ते प्रॉब्लेमचं सोल्युशन फेल गेलं. बरोबर. तर याच्यातून काय शिकायचं आपल्याला? याच्यातून शिकायचं आहे की तुम्ही एका प्रॉब्लेमचं सोल्युशन सेम त्याच प्रकारे नाही काढू शकत, तर दुसरा मार्ग निवडा. विषयाची डेप्थ तुम्हाला समजली असेल तर दुसरा मार्ग निवडा. मी तुम्हाला फक्त सगळं ओव्हरऑल दाखवते. आता त्यामध्ये बऱ्याच मर्यादा आहेत. जसं तुम्हाला समजेल तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं क्रिटिसाइज करू शकता की म्हणजे काय चुकीचं आहे किंवा काय नाही. इवन तुम्ही मग हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडला गेले तर आपण स्वातंत्र्य चळवळीकडे जाऊया. स्वातंत्र्य चळवळ, माझा एक प्रश्न आहे. 1920-21 ला गांधीजींनी असहकार आंदोलन केलं. बरं. 1930च्या दरम्यान सविनय कायदेभंग आंदोलन केलं. सविनय कायदेभंग आंदोलन केलं. 42 ला चले जाव आंदोलन केलं. बरोबर. मग समजा 1920 ला धरूया, 1930 ला धरूया, 1942 ला धरूया. 1930 ला असहकार आंदोलन का नाही केलं? सेम 1942 ला का नाही केलं? तर यू कॅनॉट स्टेप ट्वाइस इन द सेम रिव्हर. प्रत्येक आंदोलन जे आहे, चौरी चौरा घटनेने 22 ला संपवलं. जे काही ब्रिटिशांच्या दबावामुळे किंवा बाकी सिव्हिल डिसओबिडियन्स जे मुवमेंट आहे ती या संदर्भात संपली. क्विट इंडिया 1942 ला आलं. गांधीजी एम्प्लॉयड डिफरंट स्ट्रॅटर्जीज, exhibited stronger determination and gathered increased mass support, ultimately contributing to the independence. म्हणजेच काय, तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा यू कॅनॉट स्टेप ट्वाइस इन द सेम वॉटर. तुम्हाला प्रत्येक वेळी स्ट्रॅटर्जी बदलत जायचं आहे, प्रत्येक वेळी जनपाठिंबा वाढत चालला आहे, प्रत्येक वेळी त्या आंदोलनाचं स्वरूप बदलत केलेलं आहे. मग अशा पद्धतीने आता हे मी तुम्हाला फक्त पॉइंट्स जे आहेत ते पॉइंट्स संदर्भ या संदर्भात सांगितले. असे आणखी खूप पॉइंट्स आहेत. गांधीजींच्या आंदोलनानंतर आपल्याकडे अनेक येतात परत या संदर्भात, की बाबा एखादं स्टेटमेंट आहे, पार्शियल ट्रूथ आहे, बरोबर, किंवा एखादा झालेला बदल आहे, किंवा एखाद्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, मग एक्सपिरियन्स आहे तुमचा. मग त्यामुळे ह्युमन मेमरी, मानवी जी मेमरी आहे त्या मेमरीचा संदर्भ आहे. मग अशा पद्धतीने चेंज कॅन कॅटलाइज ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. म्हणजे बदल हा वाढ आणि विकासासाठी आवश्यक आहे, परंतु घडून गेलेली गोष्ट, एकदा या संदर्भात घडलेली गोष्ट पुन्हा पुन्हा रिपीट घडू शकत नाही. म्हणून अशा पद्धतीने हे यू कॅनॉट स्टेप ट्वाइस इन द या संदर्भात सेम रिव्हर असं म्हटलेलं आहे. मग एसेचे काही टॉपिक्स जे आहेत हे टॉपिक याच्या व्यतिरिक्त इथे दिलेले आहेत. मला माहिती आहे की माझ्या ज्या क्षमतेनुसार जेवढं तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला मी, की एखाद्या विषयाकडे बघण्याचा अप्रोच कसा आहे बघा. हे फार सोपं आहे सांगणं की निबंधासाठी हे करा, ते करा, करंट अफेअर्स वाचा, ते वाचा. ते तुम्हाला सगळीकडे मिळणार आहे, तिथं तुम्ही फार कमी वेळ घालवला. परंतु मला हे तुम्हाला सांगायचं होतं की एखादा डायरेक्टली प्रत्यक्ष निबंध लिहिताना काय विचार केला पाहिजे तुम्ही. मला माहिती की इथं तुम्हाला प्रत्यक्ष निबंध लिहून दाखवता आला नसेल, किंवा काही विद्यार्थ्यांना ते पटलं किंवा पटलं नसेल. मे बी समजा याच्यावरती काही एकच सेशन नाही आहे, याच्यावरती आणखी खूप सेशन्स होतील आपले.
पण तरी सुद्धा या संदर्भात तुम्हाला ते पटलं असेल तर नक्की ते कळवा, तुम्ही तुमचे विचार कळवा, क्रिटिसाइजही करू शकता, काय अडचण नाही. मग काही निबंधाचे हे टॉपिक्स आहेत, सगळे वाचून दाखवत नाही मी, पण 1995, 2001, 2002, 5, 6 असे काही टॉपिक्स आहेत. तर ते टॉपिक तुम्ही बघून घ्या. म्हणजे टॉपिक समजणं हाच मुळात आपल्या समोरचा चॅलेंजिंग पार्ट असतो. आणि हे टॉपिक जर समजले तर आपल्याला निबंध लिहिणं जे आहे ते सोपं जातं. मग त्यामुळे बघा इथे इज अन एज्युकेशन सोसायटी पॉसिबल बाय एज्युकेटिंग द मासेस. बरोबर. मग हे शिक्षणाचा संदर्भ आला की बाबा सर्वसामान्य जनतेचा. एज्युकेशन फॉर ऑल कॅम्पेन इन इंडिया, मिथ ऑर रियालिटी. म्हणजे सर्वांसाठी शिक्षण भारतामध्ये खरंच वास्तव आहे की भ्रम आहे, असे काही टॉपिक्स जे आहेत ते टॉपिक्स या संदर्भात आपल्या समोर येतात. तर मग आजच्या भागामध्ये या सगळ्या घटकांचा अभ्यास करून आपण इथे थांबूया. मला माहिती आहे की एकाच लेक्चरमध्ये सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील अशातला भाग नाही, परंतु प्रयत्न केलेला आहे की प्रॉब्लेम सॉल्व्ह जे आहेत ते आपण कसे करू शकतो याचा एक अप्रोच डेव्हलप करण्याचा. निश्चितच तुम्हाला ते आवडलं असेल अशी अपेक्षा आहे. तर आज इथे थांबतो. धन्यवाद. तुमची काही मतं असतील किंवा काही तुम्हाला म्हणणं मांडायचं असेल किंवा काही मुद्दे खोडून काढायचे असतील तर ते कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.